सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे 15 डिसेंबर रोजी फूड बाजार उत्साहात संपन्न झाला। या फूड फेस्टिवलमध्ये बीए व बीकॉम विभागातील विद्यार्थ्यांनी एकूण 24 स्टॉल्स उभारून कच्च्या मालाची खरेदी, स्वयंपाक, मार्केटिंग व विक्रीची जबाबदारी स्वतः सांभाळली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, टीम वर्क, आर्थिक नियोजन, ग्राहकाभिमुख सेवा तसेच स्वच्छतेचे महत्त्व अनुभवायला मिळाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तांबोळी सर, डॉक्टर वाहिद जमादार, डॉक्टर दीपक नारायणकर, डॉक्टर अब्दुल कदीर बिजापुरे, डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला यांनी उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी पार पडली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राजगुरू सर, डॉक्टर नारायणकर सर, डॉक्टर वाहिद जमादार, डॉक्टर कदीर बिजापुरे, डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला, डॉक्टर लदाफ सर, डॉक्टर शफी चौकदार, डॉक्टर गौस अहमद शेख, डॉक्टर आसमा खान मॅडम, फारुख शेख, मिर्झा मॅडम, वड्डो मॅडम, भानब मॅडम, संघमित्रा मॅडम, मोमीन मॅडम, सादिक शिपाई, भालेराव सर, आफताब मुल्ला, पानफरोज सर, एमडी शेख आदींनी परिश्रम घेतले।
सोशल महाविद्यालयामध्ये डॉक्टर तांबोळी सर यांच्या कुशल नेतृत्वामध्ये फूड फेस्टिवलचं हे जे आयोजन केलेले आहे हे एक खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे आपण म्हणू अन्न ही भौतिक गरज आहे, खूप मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारा. पण अन्नाच्या माध्यमातून जागरूकता, आरोग्यवर्धक अन्न आणि त्याही पुढचा विचार म्हणजे एक मोठं व्हिजन या माध्यमातून मला आढळून येते. ते म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये उपलब्धता आणि सहभाग वाढवणे. त्यामुळं मी या निमित्तानं सोशल महाविद्यालयाचं आणि विशेष करून तांबोळी सरांचं आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो व त्यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. आमच्या महाविद्यालयामध्ये फूड बाजारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण आजच्या धावत्या जगामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावं आणि बाजारामध्ये कोणत्या पद्धतीनं मालाची विक्री केली जाते किंवा माल तयार केल्यानंतर त्याच्यात किती फायदा मिळतो किंवा कमसे कम विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, तसेच मार्केटिंगसाठी त्यांना अनुभव यावा या दृष्टीने या फूड बाजारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोशल महाविद्यालयामध्ये आज फूड बाजारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत व अनेक नवीन प्रकारचे खाद्यपदार्थ आलेले आहेत. आज 24 स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच नवीन जे इतर देशातले खाद्यपदार्थ आहेत त्याचे स्टॉल मांडलेले आहेत. या स्टॉल मांडण्याचा मागचा हेतू हा आहे की अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ एकाच वेळी विद्यार्थ्यांना चाखता यावे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्य, व्यवहार ज्ञान आणि त्याचप्रमाणे खर्च किती येतो आहे, उत्पादन किती करतो आहे आपण, त्याचा खर्च किती येतो आणि त्याच्यामधून किती आपल्याला नफा मिळवायचा आहे याचं सामान्य व्यवहार ज्ञान मिळावं या उद्देशाने या फूड बाजारचं आयोजन आपण केलेलं आहे. मग या सर्व फूड बाजारामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना जे चांगल्या प्रकारे उत्पादन करतील, चांगल्या प्रकारे फूड देतील, चांगल्या प्रकारे टेस्टचे सगळे खाद्यपदार्थ देतील त्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक देऊन पुरस्कार देण्यात येणार आहे. मी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं, सर्व सहभागी प्राध्यापकांचं, सर्व पालकांचं मी या फूड बाजारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो व त्यांनी या फूड बाजाराचं आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज यांच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठी या ठिकाणी फूड बाजार म्हणजेच फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. फूड फेस्टिवलचं आयोजन फक्त विद्यार्थिनींनी फक्त पदार्थाची चव चाखणे नाही, विद्यार्थ्यांना मार्केटिंग कौशल्य आत्मसात करणे, त्यांना नैतिक जबाबदारी कशी पार पाडावी हे शिकवणे, व्यवस्थापन कौशल्य त्यांच्या लक्षात यायला पाहिजे, हा उद्देश लक्षात ठेवून आम्ही या ठिकाणी या फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व विद्यार्थिनींना, शिक्षकांना असं आव्हान करतो की जास्तीत जास्त त्यांनी या फूड बाजारचा लाभ घ्यावा. सोलापुर आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज में फूड फेस्टिवल रखा गया है. सबसे पहले तो मैं यहाँ के पूरे स्टाफ को मुबारकबाद पेश करता हूँ. इससे बच्चों में ज्ञान मिलेगा, एक तजुर्बा आएगा कि ग्राहक के साथ कैसा बात करें, कैसा व्यवहार करें. ये एक अच्छा इन्होंने उपक्रम निभाया है. इस मौके पर इनको आज सोशल कॉलेजमध्ये पहिल्यांदाच 2025-26मध्ये सर्वात प्रथम सीनियर कॉलेजचा फूड फेस्टिवल हा ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्य कशाप्रकारे आपल्याला करता येईल आणि बाजारामध्ये माल कितीला भेटतो, आपल्याला विकायचा किती आहे, व्यवस्थापन कौशल्य कसं करायचं आहे, पार्टनरशिप कसं आपल्याला करायची आहे, नैतिक जबाबदारी कसं हाताळायची आहे, नेतृत्व कसं करायचं आहे आपल्याला, याच्याबद्दल मुलांना सगळ्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना माहीत पडावं. यामुळे या फूड फेस्टिवलचा राखण्याजोगा उद्देश आहे. यासाठी आमच्या स्टाफनं बिजापुरे सर, मुल्ला सर, तसेच पानपरोज सर, नारायणकर सर, सादिक शिपाई सर, अजून मिर्झा मॅडम, मोमीन मॅडम, MD शेख सर, फारूक सर आणि यांनी पूर्ण व्यवस्थापनामध्ये आमचं सहकार्य केलेलं आहे.